25 मे 2026 अचानक संपूर्ण पुणे शहर हादरून गेलं. कारण काय? तर म्हणे इंधन टंचाई आणि आंतरराष्ट्रीय तणावामुळे शहरात तब्बल 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन लागणार. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांची अक्षरशः झुंबड उडाली. पण थांबा, या भयंकर दाव्यात खरंच काही तथ्य होतं की ही फक्त एक अफवा होती? आजच्या या विश्लेषणात आपण याच व्हायरल अफवेचं सत्य, पोलिसांचा खरा कायदा आणि पुण्यातील सार्वजनिक सुरक्षेचा नेमका प्रश्न या सगळ्याचा एक सखोल वेध घेणार आहोत. पुण्यात 14 दिवसांचा कडक कर्फ्यू हा मेसेज सोशल मीडियावर एखाद्या वणव्यासारखा पसरला. साहजिकच पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या, जीवनावश्यक वस्तू साठवण्यासाठी लोकांची एकच गर्दी झाली. पण मित्रांनो, वास्तव पूर्णपणे वेगळं होतं. ही माहिती फक्त दिशाभूल करणारीच नव्हती, तर ती अत्यंत धोकादायक होती. खरं तर प्रशासनाने असा कोणताही शहरव्यापी लॉकडाऊन जाहीर केलाच नव्हता. झालं असं होतं की प्रशासनाच्या 2 पूर्णपणे स्वतंत्र निर्णयांची लोकांनी गल्लत केली. एक निर्णय पोलिसांचा होता आणि दुसरा महानगरपालिकेचा. या 2 वेगळ्या गोष्टींना जोडून एक भयंकर अफवा तयार केली गेली होती. परिस्थिती हाताबाहेर जातीये हे पाहून प्रशासनाला तातडीने पावलं उचलावी लागली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लगेचच समोर येत या अफवांना पूर्णपणे खोडून काढलं. लोकांची वाढती अस्वस्थता थांबवण्यासाठी त्यांनी अगदी स्पष्ट केलं की शहरात कोणताही लॉकडाऊन नाहीये. शाळा, ऑफिसेस, व्यवसाय आणि सार्वजनिक वाहतूक अगदी नेहमीसारखीच सुरू राहील. मग नेमका झालंय काय? तर कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी फक्त काही नेहमीचे प्रतिबंधात्मक उपाय लागू केले आहेत. शहरातील शांतता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी त्यांची ही वेगवान प्रतिक्रिया खरोखरच निर्णायक ठरली. कायदेशीर वास्तव, कलम 73 चं विश्लेषण. आता ह्या अफवांच्या धुराळ्यामागे दडलेलं खरं कायदेशीर वास्तव आपण समजून घेऊया. पोलिसांनी नेमकं कोणतं हत्यार उपसलं होतं? तर ते होतं महाराष्ट्र पोलीस कायदा 1951चं कलम 37. आता हा कायदा राज्यापुरता मर्यादित आहे. तो पोलिसांना सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी काही प्रतिबंधात्मक अधिकार देतो. पण लक्षात घ्या, हे कलम नागरिकांना घरात डांबून ठेवण्यासाठी किंवा संचारबंदी लादण्यासाठी अजिबात नाही आहे. हे एक अत्यंत अचूक असं कायदेशीर अस्त्र आहे जे फक्त विशिष्ट बेकायदेशीर कृत्यांना लक्ष्य करतं. जसं की घातक शस्त्र बाळगणं, प्रक्षोभक भाषणं देणं किंवा विनापरवाना जमाव गोळा करणं. थोडक्यात सांगायचं तर हे शांतता भंग करणाऱ्यांना रोखण्याचं साधन आहे, संपूर्ण शहर बंद पाडण्याचं नाही. आणि नेमका इथेच खरा गोंधळ उडाला. बऱ्याच जणांनी कलम 370ला थेट कलम 144 किंवा नवीन कलम 163 समजण्याची मोठी चूक केली. आता या दोन्ही कायद्यांमधला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय आणीबाणी संहितेअंतर्गत येणारं कलम 144 हे खूप व्यापक असतं. ते सर्वसाधारण हालचाली आणि अगदी इंटरनेट सेवेवरही थेट निर्बंध आणू शकतं. पण याउलट राज्य पातळीवरचं कलम 37 हे केवळ आणि केवळ विशिष्ट सार्वजनिक गैरशिस्त रोखण्यासाठी वापरलं जातं. या अत्यंत बारक्या पण महत्त्वाच्या कायदेशीर फरकाची माहिती नसल्यामुळेच संपूर्ण शहरात विनाकारण एक भीतीचं वातावरण तयार झालं होतं. या कायद्यामध्ये दडलेली एक अतिशय महत्त्वाची तरतूद तुम्हाला माहिती असायलाच हवी. ती म्हणजे 15 दिवसांचा कालावधी. होय, फक्त 15 दिवस. कलम 37 अंतर्गत काढण्यात आलेले आदेश हे जास्तीत जास्त 15 दिवसांसाठीच वैध असतात. 15 दिवस पूर्ण झाले की ते आदेश आपोआप रद्द होतात. जोपर्यंत राज्य सरकार स्वतःहून विशेष मंजुरी देत नाही तोपर्यंत मुदत वाढवता येत नाही. पोलिसांना अमर्याद अधिकार मिळू नयेत यासाठी संविधानाने दिलेलं हे एक अतिशय शक्तिशाली संरक्षण आहे. याच 15 दिवसांच्या मर्यादेमुळे सत्तेचा गैरवापर होण्यावर एक नैसर्गिक अंकुश राहतो. स्थानिक कारण. पोलीस कारवाई मागील खरं सत्य? मग पोलिसांनी अचानक हे कलम 307 का लागू केलं? यामागे कोणतं सणोत्सव किंवा गर्दीचं नियंत्रण नव्हतं. यामागे दडलं होतं एक अत्यंत धक्कादायक आणि रक्तरंजित सत्य. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात एका टोळी युद्धाचा भयंकर भडका उडाला होता. कुख्यात आंधेकर आणि कोमकर टोळ्यांमधलं हे सोडाने पेटलेलं युद्ध. याची सुरुवात झाली होती सप्टेंबर 2024मध्ये माजी नगरसेवक वनराज आंधेकर यांच्या निर्घृण हत्येने. मग सप्टेंबर 2025मध्ये याचा सूड घेण्यासाठी गोळीबार झाला आणि आता मे 2026मध्ये या साखळीतील एक अत्यंत भयंकर अंक बालाजीनगरमध्ये पाहायला मिळाला. अक्षय म्हास्के नावाच्या तरुणावर भरदिवसा सर्वांसमक्ष कोयत्याने आणि गोळ्या झाडून प्राणघातक हल्ला झाला. ही सलग चालत आलेली हिंसा पोलिसांसाठी एक अत्यंत गंभीर धोक्याची घंटा होती. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात थरकाप उडवणारी गोष्ट कोणती माहितीये? हे सर्व प्लॅनिंग रस्त्यावरून नाही तर थेट धुळे कारागृहाच्या जाडजूड भिंती नाडून होत होतं. टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंधेकर अतिशय सुरक्षित मानल्या जाणाऱ्या तुरुंगातूनच आपल्या गुंडांना आदेश देत असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं.
गुन्हेगारीचं हे जाळं किती खोलवर पसरलंय याचाच हा पुरावा होता. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने कठोर पावलं उचलली. त्यांनी आंदेकरचा बाहेरील जगाशी असलेला सर्व संपर्क पूर्णपणे तोडून टाकला आणि त्याला थेट एकांतवासात म्हणजेच सॉलिटरी कन्फाइनमेंटमध्ये टाकण्याचा अतिशय कडक निर्णय घेतला. नाईट लाईफवरील कारवाई, रस्त्यांची सुरक्षा, टोळ्यांच्या हालचाली आणि रात्रीच्या वेळी होणारी त्यांची निगराणी उघड झाल्यानंतर पोलिसांना संपूर्ण पुण्यातील प्रसिद्ध नाईटलाईफवर कडक बंधने आणणं भाग पडलं. रात्रीच्या वेळी उघड्यावर चालणारे फूड स्टॉल्स, खाऊ गल्ल्या आणि पानटपऱ्या रात्री ठीक 10 वाजता सक्तीने बंद करण्याचे आदेश निघाले. यामागे एक स्पष्ट रणनीती होती. हेच ते अड्डे होते जिथे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक रात्रीच्या वेळी सामान्य नागरिकांमध्ये सहज मिसळून जायचे आणि कट रचायचे. पण इथे एक गोष्ट नोंद घेण्यासारखी आहे. परवानाधारक बंदिस्त हॉटेल्स आणि बार्सना या 10 वाजेच्या नियमातून वगळण्यात आलं होतं. कारण बंदिस्त जागांवर पोलिसांचं लक्ष ठेवणं अधिक सोपं असतं. त्यामुळे ही कारवाई सरसकट नसून अत्यंत विचारपूर्वक आखलेली होती. आता पोलिसांच्या या निर्णयावर साहजिकच संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. एका बाजूला हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेत्यांनी मोठा संताप व्यक्त केला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांचं प्रचंड मोठं आर्थिक नुकसान होत होतं. पण दुसऱ्या बाजूला चित्र पूर्णपणे वेगळं होतं. स्थानिक रहिवासी आणि गृहनिर्माण संस्थांनी मात्र या निर्णयाचं मनापासून स्वागत केलं. रात्रीच्या वेळी होणारी वाहनांची शर्यत, टवाळखोरांची गर्दी आणि सततचा गोंधळ अचानक थांबल्यामुळे वर्षानुवर्ष त्रस्त असलेल्या रहिवाशांना अखेर शांततेचा एक मोठा दिलासा मिळाला होता. पीएमसीचं धोरण, इंधन संकट, अफवेचा उगम. आता आपण त्या दुसऱ्या प्रशासकीय निर्णयाकडे वळूया ज्याने या आगीत तेल ओतण्याचं काम केलं. पुणे महानगरपालिकेने म्हणजेच पीएमसीने काही अगदी सामान्य अंतर्गत परिपत्रके काढली होती. यात अधिकाऱ्यांसाठी कारपूलिंग करणं, आठवड्यातून एकदा सार्वजनिक वाहतूक वापरणं आणि शक्यतो व्हर्च्युअल बैठकांवर भर देणं अशा साध्या सूचना होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऊर्जा बचतीच्या आवाहनाला दिलेला हा एक साधा प्रतिसाद होता. पालिकेचा स्वतःचा खर्च कमी करण्यासाठीची ही फक्त एक अंतर्गत कार्यवाही होती. याचा सामान्य जनतेशी किंवा कोणत्याही लॉकडाऊनशी अजिबात संबंध नव्हता. पण इथेच मोठा गेम झाला. एका साध्या कार्यालयीन सूचनेला सोशल मीडियाने पोलिसांच्या कलम 37च्या आदेशासोबत जोडून चक्क एका भयंकर शहरव्यापी इंधन संकटाची अफवा तयार केली. याच इंधन बचत आणि हरित ऊर्जेच्या अनुषंगाने आणखी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ती म्हणजे पुणे शहरात इलेक्ट्रिक वाहनांच्या म्हणजेच ईव्हीच्या नोंदणीत तब्बल 66% प्रचंड मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. होय, 66%. ज्या शहरात हरित वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी पालिका एवढे प्रयत्न करत आहे, तिथे ईव्हीचा वापर अचानक असा का कोसळला? धोरणात्मक पातळीवर एवढं मोठं अपयश कसं आलं? या प्रश्नाचं उत्तर पुण्यातील पायाभूत सुविधांच्या एका विदारक वास्तवाकडे बोट दाखवतं. ही प्रचंड घसरण का झाली याचं मुख्य कारण म्हणजे ईव्ही चार्जिंगचा गगनाला भिडलेला खर्च. सार्वजनिक स्टेशन्सवर हा खर्च प्रति युनिट चक्क 13 ते 19 रुपयांपर्यंत पोचला आहे. हे सामान्य माणसाच्या बजेटच्या पूर्णपणे बाहेर आहे. परिणामी कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेली सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स आज अक्षरशः धूळ खात पडून आहेत. ही गंजत चाललेली स्टेशन्स एका अयशस्वी धोरणाचं प्रतीक बनली आहेत. याच कारणामुळे पुणे महानगरपालिकेला त्यांच्या ग्रीन ट्रान्झिट नेटवर्कच्या विस्ताराला सध्या पूर्णपणे स्थगिती द्यावी लागली आहे. हे वास्तव आपल्याला सांगतं की फक्त कागदावर धोरणं आखून चालत नाही, तर ती यशस्वी करण्यासाठी जमिनीवर एक परवडणारी आणि सक्षम यंत्रणा उभी करावीच लागते. घटनात्मक वाद, सार्वजनिक सुव्यवस्था विरुद्ध मूलभूत अधिकार. आता या संपूर्ण प्रकरणाला एका गंभीर घटनात्मक चौकटीत समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. भारतीय राज्यघटनेचं कलम 19(1)(ब आपल्याला शांततापूर्ण मार्गाने एकत्र जमण्याचा मूलभूत अधिकार देतं. पण त्याचवेळी कलम 19(3) नुसार सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकार या अधिकारांवर वाजवी निर्बंध लादू शकतं. आणि इथेच खरा संघर्ष सुरू होतो. नागरी हक्क कार्यकर्त्यांचा असा गंभीर आक्षेप आहे की पोलिसांकडून दर 15 दिवसांनी या कलम 37च्या आदेशांचं सतत नूतनीकरण केलं जातं. यामुळे शहरात एका अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होते. सततच्या नूतनीकरणामुळे शहरात 5 लोक एकत्र येणं ही गोष्टच बेकायदेशीर ठरते. हा लोकशाहीतील निषेध करण्याचा आणि एकत्र येण्याच्या मूलभूत अधिकारावर एक पद्धतशीर घाला असल्याचं अनेक अभ्यासकांचं म्हणणं आहे. प्रशासनाकडून अधिकारांचा असा अमर्याद गैरवापर होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अतिशय कडक कायदेशीर संरक्षणे निश्चित केली आहेत. फक्त काल्पनिक भीतीवर आधारित हे आदेश काढता येत नाहीत. त्यामागे ठोस आणि वस्तुनिष्ठ कारण असणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच लादलेले निर्बंध हे परिस्थितीच्या प्रमाणातच असायला हवेत. या आदेशांची जनतेमध्ये योग्य पूर्वसूचना देणं बंधनकारक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कारवाईसाठी अधिकृत लेखी तक्रार लागतेच. सामान्य माणसाला प्रशासकीय मनमानीपासून वाचवण्यासाठी
सर्वोच्च न्यायालयाने तयार केलेली हे एक अत्यंत भक्कम कायदेशीर ढाल आहे. या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रवासातून शेवटी एक अत्यंत ज्वलंत प्रश्न उभा राहतो. सार्वजनिक सुरक्षेच्या नावाखाली आणि टोळी युद्धावर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्री 10 वाजता रस्त्यावरील सामान्य खाद्यपदार्थांचे स्टॉल्स सक्तीने बंद करणं हा खरोखरच योग्य मार्ग आहे का? एका बाजूला हिंसक गुंडांची दहशत मोडून काढण्याचं पोलिसांचं कर्तव्य आणि दुसऱ्या बाजूला प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या सामान्य माणसाच्या जगण्याचा मूलभूत अधिकार. या दोन टोकांच्या भूमिकांमध्ये नेमकं समतोल कसा साधायचा? कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांचं स्वातंत्र्य यांमधली ही नाजूक सीमारेषा प्रशासनाने नेमकी कुठे आखायला हवी? विचार करा, कारण हाच तो कळीचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आज ना उद्या लोकशाहीला शोधावंच लागेल.